थँक्यू डीजे. सलामीची जोडी अंकुश चाळके आणि त्याच्या बरोबरीने गेला आहे तो प्रशांत सकपाळ आणि गोलंदाजी मार्क वरती निश्चितच आपण बघतोय आकाश पाटीलला. प्रदीप दगलाड यांच्या स्मरणार्थ अंकुश चाळक्याच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आमचे प्रमुख पाहुणे रोहिदाजी तांबडे यांच्याकडून. ओव्हर टू मयूर. चला त्वरित मॅचला सुरू करा. पांडे सर आणि अंकेशजी तांबडे आपण बघतोय या मॅचचे अंपायरिंग करतायत. त्यांचं देखील स्वागत या मॅच मध्ये करूया. अंतिम लढत आजच्या या दुसऱ्या रात्रीमधली. चला वडवल टीमचा 12th मन कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. थँक्यू डीजे. आणि आता या शेवटच्या मॅचला सुरुवात होतीये. कोण टॉप 4 मध्ये जाणार यासाठी ही झुंज आता सुरू होतीये. या मॅच मधून जो जिंकेल तो किमान एक ट्रॉफीचा हकदार असेल. म्हणजे प्रथम ते चतुर्थ क्रमांकामध्ये किमान एक पारितोषिकाचा हकदार असेल. सो त्यामुळे ही मॅच दोन्ही टीमसाठी फार महत्त्वाची आहे. स्ट्रायकर एंडला आपण बघतोय अंकुश चाळके आणि नॉन स्ट्रायकर एंडला प्रशांत सकपाळ आणि गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक घेऊन आला आहे तो आकाश पाटील. आकाश पाटीलच्या हातामध्ये पहिलं षटक देण्यात आलंय. एक वाईडिश लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑन असे दोन सीमारक्षक व्ही शेप मध्ये 38 सर्कलच्या बाहेर. पहिलाच बॉल शरीराचा वेध चेंडूने घेतला. हलकीशी अपील आणि हाईट फॅक्टर पंचाने लगेच दाखवलाय. अतिरिक्त बाउन्स चेंडूने घेतला. या चेंडूवरती आपण बघतोय निर्धाव चेंडूचा खेळ संपला आहे आणि आकाश पाटीलने भन्नाट सुरुवात इथे करून दिली आहे ती सम्राट स्मृती चिंचोली घोळे टीमला. यावर्षी फार मोठ्या फॉर्म मध्ये हा संघ आपण बघतोय. नुकताच मैत्री चषक गाजून आलेला हा संघ सलग 4 ट्रॉफ्या या टीमने गाजवल्यात. सम्राट स्फूर्ती जे हनुमान क्रिकेट संघ चिंचोली गोहे या नावाने ही टीम उतरली आहे. आजच्या रात्रीमध्ये 2 पैकी 2 सामने त्यांनी जिंकले आणि तिसऱ्या सामन्यामध्ये समोर तितकीच तगडी टीम आपण बघतोय वडवल. आणि या मॅच मध्ये एक कडा संघर्ष बघायला मिळेल कारण एकाच कॅलिबरचे 2 संघ एकाच लेवलचे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये कित्येक स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना बघितलं. परंतु आज आपण बघतोय या खासदार चषकाच्या निमित्तानं या उपउपांत्य फेरीमध्ये या 2 संघांचा संघर्ष सुरू आहे. हा चेंडू राईट इंटू ब्लॉक होल. बॅक टू द बॉलर आकाश पाटील चेंडूवरती पोहोचला. एक वेगळी ऍक्शन त्यांनी करून दाखवली कारण इथे जितकी आपण बघतोय ना मैत्रीपूर्वक लढत आहे तितकीच 2 गावांचा संघर्ष आहे आणि त्या संघर्षाच्या लढाईला इथे सुरुवात झाली आहे. 2 डॉट बॉल बघायला मिळतात आकाश पाटीलच्या माध्यमातून. फिल्डिंग मध्ये थोडंसं आता परिवर्तन करतायत. मिड ऑफ तयार करण्यात आलाय आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर. चांगला बॉल बघायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. ज्या फिल्डिंगची सजावट केली त्यानुसार गोलंदाजी इथे करतोय आकाश पाटील. या चेंडूवरती मिळते सिंगल. 3 चेंडूचा खेळ संपला आहे आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 1 या आकड्यावरती. गणेश नाना पाटील आपण बघतोय जसे जसे त्यांचे वय पुढे जात आहेत ना तसे मी म्हणेन एखाद्या यंगस्टरला देखील लाजवतील इतक्या चांगला फिटनेस त्यांचा आपण बघतोय. हा बॉल आपण बघतोय मिडॉनच्या बाजूने लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक चांगली फिल्डिंग बघायला मिळते. एकच धाव चेंडूवरती मिळतीये. 4 बॉलचा खेळ संपला आणि धाव फलक जाऊन पोहोचलंय ते 2 या आकड्यावरती. शांत सुरुवात, संयमी सुरुवात, सावध सुरुवात बघायला मिळते ती वडवल टीमची. मागच्या 2 मॅचेस मध्ये आक्रमक बॅटिंग केली अंकुश आणि त्याचबरोबर प्रशांतने. परंतु या मॅच मध्ये आपण बघतोय आकाश पाटीलच्या विरोधामध्ये कुठेतरी शांत बॅटिंग सुरू आहे. चांगला बॉल भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय आकाश पाटील.
अगोदरच्या 2 षटकांमध्ये थोडीशी महागडी कामगिरी राहिली आकाशची, परंतु या ओव्हरमध्ये काय कामगिरी करतोय. शेवटची मॅच आजच्या रात्रीमध्ये इथे आम्हाला जिंकायचंय का आम्ही 4 ट्रॉफ्या लगातार जिंकलोय ना, याचं उदाहरण त्यांना पेश करावं लागेल या खासदार चषकामध्ये. हा चेंडू पांडे सर आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी दाखवलाय आणि या व्हाईट बॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल. एकूण 3 या आकड्यावरती 3 धावा. कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रवीणजी दुगाडे सर, मला वाटतं हालच्या स्पर्धेनंतर योग आलाय. चांगला फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये. वाडिश लॉंग ऑनला आणि इथे मिसफिल्ड. या चुका तुम्ही करू शकत नाही, कारण आयुष्यामध्ये माणसाला ठेच नेहमी दगडाने लागते, डोंगराने कधीच लागत नाही. त्यामुळे या छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा तुम्ही प्रयत्न करा, तरच तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल कराल. इथे चूक घडतीये, जीवनदान मिळते त्या अंकुश साळकेला. एक धाव मिळते या चेंडूवरती आणि या एका धावसंख्येच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलंय ते 4 या आकड्यावरती. 4 धावा धाव फलकावरती. गोलंदाजी मार्क वरती आता येतोय रोहन. स्पीडअप करा, 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवण्याचा आपण प्रयत्न करू. रोहनच्या हातामध्ये हे षटक देण्यात आलंय. यंगस्टर, ज्यावेळेस संदेश पाटीलची आम्ही मुलाखत घेत होतो त्यावेळेस तो म्हटला, आवर्जून म्हटला की यंगस्टर फार चांगला खेळ यंगस्टरच्या माध्यमातून सम्राट स्मृती जय हनुमान क्रिकेट संघ चिंचोली गुहेच्या माध्यमातून होतोय आणि सिनियर खेळाडूंबरोबर यंगस्टरची भूमिका देखील संघामध्ये फार महत्त्वाची असते. सन्माननीय सुजितजी शिंदे साहेबांकडून षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी, फक्त षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज झाला आणि चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतोय. एकूण 8 या आकड्यावरती. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. प्रदीप शेठ बैलमारे साहेबांकडून आपण बघतोय पारितोषिक येते अंकुशसाठी. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक इथे आलंय. हा चेंडू वाढवा वाटणे खेळण्याचा प्रयत्न, पाडाल चूक करायचा होता. बॅक टू द बॉलर. हलकीशी अपील या चेंडूवरती बघायला मिळते. या चेंडूवरती कोणतेही धाव येत नाहीये. धाव फलक तिथे स्थिरावलाय. एकूण 8 या आकड्यावरती. आकाश पाटील फार चांगली गोलंदाजी या षटकामध्ये त्याची बघायला मिळाली आणि त्यानंतर रोहन चांगला कमबॅक करते, परंतु ही ते बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, लॉंग लेगला टिपला जातो. एक मोठी विकेट या मॅच मधली. अंकुश साळके बॅक टू द डगआउट. आणि या मॅच मधले एक बिग विकेट मिळते. अंकुश चाळके इथे होतं बाद आणि बॅटिंग करण्यासाठी आता गेला आहे तो विशाल सकपाल. विशाल मात्र वनडाऊनला जातो. एक मोठी विकेट मिळतीये सम्राट स्मृती जय हनुमान क्रिकेट संघ चिंचोली गुहे टीमला. या गोलंदाजाच्या विरोधामध्ये एक चौकार देखील आला आहे, परंतु एक चांगलं कमबॅक त्यांनी करून दाखवलं यंगस्टर. आणि या यंगस्टरची चांगली कामगिरी, ज्या पद्धतीने आकाश पाटीलचं षटक राहिलं आहे आणि तसंच काहीचं षटक बघायला मिळतं आहे ते रोहनचं या मॅचमध्ये. विशालसाठी हा चेंडू फुलर लेनचा चेंडू बघायला मिळतो. आकाश पाटील मिड विकेटला पोहोचतो. चेंडूवरती दुसरे धावसंख्येचा प्रयत्न केला जातोय, परंतु एका सेक्शनमध्ये इथे थ्रो केला जातोय आणि फक्त एकच सिंगल ॲड होतीये वडवळ टीमच्या स्कोर कार्डमध्ये. एका धावसंख्येच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचेल. एकूण 9 या आकड्यावरती. 9 धावा धाव फलकावरती येत आहेत. एक चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. हे गाव आणि सन्माननीय गजाननजी कीर्तीकर साहेबांचं नातं आपल्याला बघायला मिळते. हा बॉल आपण बघतोय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डिंग होतीये. एकच धाव्या चेंडूवरती मिळतीये आणि या एका धावसंख्येच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल. एकूण 10 या आकड्यावरती.
दुसऱ्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. 10 धावा धाव फलकावरती वडवल टीमला आता विचार करावा लागेल. 40-45 धावा या मॅच मध्ये येणं फार अपेक्षित आहे. ऑन साइडला फटका बॅकफुटला जाऊन डीप स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचेल. एकच धाव्या चेंडूवरती मिळते. या एका धावसंख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचलंय ते 11 या आकड्यावरती आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलंय. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 या आकड्यावरती O2 डीजे. या डेंजर बॉल षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलंय ते एकूण 11 या आकड्यावरती. आघाडीचा फलंदाज अंकुश साळके बाद झाला आणि त्यानंतर डावाला सावरतात प्रशांत आणि विशाल. आणि आता गोलंदाजी मार्क वरती येतोय आणखी एक यंगस्टर प्रसादच्या खांद्यावरती या षटकाची जबाबदारी मात्र सोपवली आहे. लगातारचे 3 षटकार जर आले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज सुजितजी शिंदे साहेबांकडून माफ करा. प्रसादचा बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केला जातोय आणि इथे फेके थोडीशी धीम्या गतीने आली आणि त्याचंच कारण की काय 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतोय एकूण 13 या आकड्यावरती. 13 धावा धाव फलकावरती बघायला मिळत आहेत. एक चांगली मॅच सम्राट स्मृती जय हनुमान क्रिकेट संघ चिंचोली गुहे आणि त्यांच्या विरोधामध्ये वडवल टीम. चांगला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. प्रशांतला कोणतीही धाव या चेंडूवरती येत नाही. डॉट बॉल जसे जसे डॉट बॉल येतात तशी तशी धावसंख्या कमीत कमी रोखण्याचं काम इथे चालू आहे ते चिंचोली गुहे टीमच्या बाजूने. हा चेंडू इथे स्टँड अँड डिस्पॅच करण्याचा प्रयत्न आपण बघते लॉंग ऑफला आणि इथे प्रशांत सकपाळ होते बाद. डबल टीमला या मॅच मध्ये थोडीशी आता बॅकफुटला आली आहे कारण गोलंदाजाने एक दबदबा आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं या मॅच मध्ये चिंचोली गुहे टीमच्या बाजूने. कारण आकाश पाटीलने जशी या सामन्याला सुरुवात केली भन्नाट गोलंदाजी त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये दाखवली. त्यानंतर आला गोलंदाज आपण बघितलं रोहनला, त्याने चांगली कामगिरी केली आणि आता आलाय प्रसाद, तो देखील फार चांगली कामगिरी करतोय. सम्राट स्फूर्ती चिंचोली गुहे टीमसाठी बॅटिंगसाठी आलाय ज्ञानेश्वर सकपाल. हा चेंडू वाडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केला आहे. या एका धावसंख्येच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचतोय एकूण 14 या आकड्यावरती. 14 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धाव फलकावरती बघायला मिळतात. एखाद्या पार्टनरशिपची आता इथे गरज आहे. मी मगाशी उल्लेख केला की प्रोजेक्टेड स्कोर 40-45 पर्यंत जाण्याचा मानस जर ठेवला नाही का पार्टनरशिपची इथे गरज आहे. अनोखा फटका खेळायचा होता बॅकफुटला जाऊन, कोणतीही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. प्रसादच्या माध्यमातून चांगली कामगिरी होतीये या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवरती डबल, त्यानंतर आला डॉट बॉल, त्यानंतर आली विकेट, त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर आणखी एक डॉट बॉल. चांगली कामगिरी. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि इथे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचेल आणि अंतिम क्षणी झेल देखील सुटतीये. जीवनदान मिळतंय. या इनिंग मधली दुसरी झेल सुटतीये. एकूण 2 धावसंख्येने वडवल टीम पुढे जाते आणि जाऊन पोहोचतीये ती एकूण 16 या आकड्यावरती. 16 धावा धाव फलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. यानंतर सेकंड इनिंग मध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील प्रवीणजी दुगाडे, एक मोठं नाव. फुल टॉस बॉल ऑन साइडला कन्वर्ट करायचा होता, लॉंग ऑनला आकाश पाटील आणि इथे या चेंडूवरती आपण बघतोय नो बॉलचा इशारा पंचांनी केला आहे. म्हणजे इथे 1+
1+1 2 धावा मिळतील आणि लगेचच संदेश पाटीलने केलाय थर्ड अंपायरचा कॉल. सालुंके कंट्रोल रूम मध्ये आहेत. कोणी जाऊ नका प्लीज, कोणीही जाऊ नका, जास्त गर्दी करू नका. कारण 24 लाईव्ह इव्हेंटची टीम ज्या पद्धतीने प्रवीणजी दुगाडे त्यांचं कौतुक करतात, भरभरून कौतुक करतायत ना, क्रिकेटमधली पारदर्शकता तुम्हाला नेहमीच बघायला मिळते 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. PCQ डिसिजन पेंडिंग आहे. नो बॉल आहे की नाही, पुढील बॉल फ्रीड असेल की नाही, आणि नो चेंडूचा इशारा. नो बॉलचा कॉल पंचांनी केलाय म्हणजे या चेंडूवरती मिळतील 2 धावा. 2 धावा संख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 18 या आकड्यावरती. एखादा मोठा फटका आणखी सुस्थितीमध्ये घेऊन जाईल तो वडवल टीमला या मॅच मध्ये. प्रसाद या षटकातले काही चेंडू शिल्लक. हा चेंडू वाट बॉलचा इशारा पांडे सरांनी केलाय. दंडित केलं गोलंदाजाला. अवांतर स्वरूपाची सिंगल इथे ऍड होतीये. स्कोर कार्ड मध्ये धावफलक जाऊन पोहोचेल एकूण 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती येत आहेत. हा चेंडू वाडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल बघायला मिळतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल एकूण 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या धावा 4, त्यानंतर आल्या धावा 7 आणि या षटकामध्ये देखील आपण बघते फक्त 8 धावा संख्येचं षटक टाकलंय ते प्रसादने आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 19. आणखी एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि आता वडवल टीम विचार करत असेल की जर 35 पर्यंत जायचं असेल ना तर या षटकामध्ये कुठंतरी ॲक्सेलरेशन करावं लागेल आणि जर ॲक्सेलरेशन झालं तर कदाचित त्यांच्याकडे देखील चांगले गोलंदाज आहेत आणि त्या धावा डिफेंड देखील ते करू शकतात. एक चांगली मॅच बघायला मिळते. जो संघ यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये, कदाचित डेच्या स्पर्धेमध्ये हा संघ इतका फॉर्म मध्ये नव्हता, परंतु ज्या पद्धतीने रजनी स्पर्धेमध्ये आपल्याला चिंचोली घोळी टीम बघायला मिळते ना, भन्नाट कामगिरी त्यांची यावर्षी. नानांचं देखील कौतुक केलं पाहिजे. गोलंदाजी मार्क वरती येतोय कैलास. मागच्या मॅचचा हिरो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फिरकीचा जादूगर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने अँगल चेंडूने केला. हा पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा बघायला मिळतोय. 5 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि आता वावलेली वडवल टीम बोलत असेल की किमान 2 मोठे फटके आले. हा चेंडू वाडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न. विशाल शकपाल आता लहू विचार करतोय की हा फलंदाज करतोय तरी काय. मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र वारंवार निर्धाव चेंडूचा खेळ या मैदानावरती होतोय. 2 डॉट बॉल. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. बॅक टू द बॉलर. नाश्ता करण्याला रनआउटची संधी. डायरेक्ट हिट झाला असतं तर विशालला परतावा लागला असतं, परंतु इथे आपण बघतोय 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीने तिसऱ्या धावसंख्येच्या प्रयत्नामध्ये एका फलंदाजाला परतावा लागला. इथे होते बाद विशाल सकपाल. बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 25 या आकड्यावरती. एका फायटिंग टोटल कडे आता
वाटचाल केली आहे. ती बडबल टीमने एक फायटिंग टोटल जर उभं राहिलं तर या मॅचमध्ये त्यांच्याकडे देखील चांगले गोलंदाज आहेत आणि एक वेगळी फाईट आपल्याला पुढील सत्रामध्ये बघायला मिळेल. शेवटच्या काही चेंडू आता शिल्लक आहेत. या मॅचमध्ये आपण बघितलं, या रजनी स्पर्धेमध्ये आपण बघितलं एक चांगलं आयोजन, सगळीकडे भगममय वातावरण आपण बघतोय. बॅनर्स फार चांगलं आयोजन करण्यात आलंय खासदार चषकाचं. हा चेंडू वाटपा पाटणे लॉंग लेगला, शॉर्ट फाईन लेगला फार चांगली फिल्डिंग बघायला मिळते. कमीत कमी 3 धावा या चेंडूवरती वाचवल्या. इथे दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. नानांनी खरं तर याच्या बरोबर मागे राहायला पाहिजे होतं, परंतु थोडेसे पुढे राहिले आणि त्याचं कारण की काय, इथे 2 धावा पूर्ण 2 धावसंख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचेल. ते एकूण 27 या आकड्यावरती 27 धावा धाव फलकावरती. सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. प्रवीणजी दुगाडे आणि सावरोलीकरांचं नातं वेगळं आहे. मला असं वाटतं त्यांनी ॲग्रीमेंट करून घेतलं आहे या गावाशी. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 27 या आकड्यावरती. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न संदेश पाटील, पोहोचला चेंडूवरती आणि इथे परतावा लागेल. रनआउटच्या स्वरूपात परतावा लागेल बॅट्समनला. कोणतेही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. थँक्यू डीजे. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने गौरव घोसाळकर यांनी इन्व्हाइट केलं. मी खासदार चषकाच्या वतीने आणि या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने खरोखरच सर्वांचा आभार मानतोय. आणि फार चांगली साथ आम्हाला प्रवीणजी दुगाडे आणि तुषारजी धुमाळ यांची देखील मिळाली. आणि मी या स्पर्धेसाठी थांबतोय, परंतु तुम्ही थांबू नका, कारण हा क्रिकेटचा कारवा असा दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या रात्रीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. परंतु जसं दुसऱ्या सत्रामध्ये सुरुवात होईल, मी आमंत्रित करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रवीणजी दुगाडे यांना. धन्यवाद. तर मी सन्माननीय स्पर्धेचे आयोजक राकेशजी बांदल यांना विनंती करतोय की ज्यांनी मधुर आवाजानं कलोतेची टुर्नामेंट गाजवली, ज्याने मधुर आवाजानं आजचा दिवस, आजची रात्र या सावरोळीच्या मैदानावर गाजवली, यंगिस्तान आमचा समालोचक, यंगिस्तान जनरेशनचा यंग स्टार मयूर कांबळे याचा सन्मान या व्यासपीठावर केला जावा. गौरव घोसाळकर यांनी या स्पर्धेमध्ये खरं तर अतिशय वेगळी संकल्पना आणली. बऱ्याच समालोचकांना त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिय लोकाधिकार समितीच्या स्पर्धेमध्ये स्थानिय समालोचकही पुढे जावेत ही संकल्पना गौरव घोसाळकर या यंग जनरेशनच्या खेळाडूने आणली आणि त्यामुळेच मयूर कांबळे यांना आजच्या रात्रीची संधी मिळाली आहे. त्या मयूर कांबळे यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जातोय राकेशजी बांदल यांच्या शुभ हस्ते. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. अजय मराजगे याचं पहिलं षटक हे या सामन्यामध्ये निर्णायक ठरणार आहे. ते किती धावा देतात आणि किती बळी मिळवतात यावर
यावर मी म्हणेन की वडवळ संघाचा विजय आणि पराजय यामधलं अंतर तयार होणार आहे. पाहिजे तेवढी आणि जर अजय मराजगे याच्या गोलंदाजीमुळे हा सामना जिंकला वडवळ संघानं, बऱ्याच खेळाडूंना मी नाव दिलंय. सावरोळी रोहित पाडगे रन मशीन, मुनीर पटेल ज्याला हालचा आकाश चारेकर मी म्हणतो, मिस्टर डायनामाइट मी गौरव घोसाळकरला म्हणतो, रायगड का टायगर मी उस्मान पटेलला म्हणतो, रायगडचा हार्दिक पांड्या मी विश्वजीत ठाकूरला म्हणतो, रायगड एक्सप्रेस मी नरेश ठोंबरेला म्हणतो, दिमाग का जादूगर संजय सोलंकी मास्टर माइंड मी संजय सोलंकीला म्हणतो, आदर्श नवीन पनवेलचा कर्णधार विशाल जितेकर याला कॅप्टन कुल म्हणतो. पण हा सामना जर अजय मराजगेच्या गोलंदाजीवर वडवळ संघानं जिंकला तर आज त्यालाही काहीतरी निकनेम मिळणार याचा विचार मी केलाय. आणि हे का होणार आहे तर अजय मराजगे यांचे जवळचे मित्र रोहित पाडगे रन मशीन सावरोळी यांच्या आग्रहाखातर अजय मराजगेने या सामन्यामध्ये जर एफर्ट दाखवला आणि त्याच्यामुळे जर हा सामना जिंकला गेला वडवळ संघाकडून तर त्याला निकनेम नक्की मिळणार आजच्याच रात्री. पाहिजे तेवढ्या देईन. गोहे ज्याने ज्या गावामध्ये टुर्नामेंट झाली त्यामध्ये 2 गाव 1 टीम त्यांचंच पारितोषिक, ग्रामीणमध्येही त्यांचंच पारितोषिक, 3 पारितोषिकं त्यांनी एकाच स्पर्धेमध्ये मिळवली. प्रदीप शेठ बैलमारे या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. अजय मराजगे लेफ्ट आर्म राउंड द विकेट बैटिंग इन और ये क्लीन बोल्ड. क्या सफलता हासिल की अजय मराजगे. ये चाहते कि उन्हें भी कुछ नाम मिले. रोहित पाडगे का जो सपना है शायद वो आज पूरा करेंगे. है वो कल रात होगी क्योंकि थोड़ा सस्पेंस भी होना चाहिए. 2 गांव 1 में इस नाम की उद्घोषणा होगी अजय मराजगे के लिए क्योंकि मुझे भी थोड़ा सोचना होगा. उनके करियर जिस तरह से शुरुआत हुई थी उस करियर के हिसाब से उनको नाम देना होगा. पहली गेंद के ऊपर विकेट निकाला उन्होंने संदेश पाटिल का. 24 गेंदें 28 की जरूरत थी, अब 23 गेंदें 28 रनों की जरूरत. मयूर कांबळे क्या मीठी आवाज थी. तुषार धुमाड़ वॉइस ऑफ कोवोली इन दोनों के साथ मुझे आज की रात काम करने का मौका मिला. कर वॉइस ऑफ कर्जत समीर सोमड़े, वॉइस ऑफ एक और खलापुर मयूरेश कदम, तुषार धुमाड़ वॉइस ऑफ कोवोली इनके साथ मुझे कल काम करने का मौका मिलेगा. और ये लगातार दूसरी विकेट क्या कर रही है चिंचिवली गोहे भाई. सामने अच्छा गेंदबाज है उसे संभल कर खेलिए, 6-7 बनाइए, बाद में टारगेट के बारे में सोचिए. अमोल शेठ जिस तरह से बाला साहब ठाकरे ने कहा था मेरी शिवसेना हमेशा मराठी मानुस के लिए काम करेगी, करती रहेगी और भविष्य में भी वो काम मराठी मानुस के लिए ही करेगी. और उसी नक्शे कदम पर चलते हुए हमारे अमोल शेठ बैलमारे युवा सेना अधिकारी आदित्य ठाकरे साहब के नेतृत्व में ये युवा सेना कार्यरत है पूरे महाराष्ट्र में. और उनका ये सेनानी इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए मेहनत कर रहा है. मेहनत उनकी स्टेज के पीछे ज्यादा नजर आ रही है. और ये हैट्रिक
महाराज, अजय महाराज के इनके बारे में पूरी रात मुझे सोचना होगा। जिस तरह से उन्होंने परफॉर्म किया है और इस परफॉर्मेंस की वजह से अगर वो मैच जितवाते हैं तो उन्हें एक नाम तो जरूर देना पड़ेगा। रोहित पाड़के का ये सपना है आज की रात। दुगाड़े ने कई खिलाड़ियों को नाम दिए लेकिन अजय महाराज के को भी एक नाम मिलना चाहिए। तो पूरी रात मुझे सोचना पड़ेगा कि इनको क्या नाम दूं मैं। कई खिलाड़ियों से मैं फोन पे बातचीत भी करूंगा, क्या नाम देना चाहिए। किरण पवार के बड़े फैन रोहिदास तांबड़े दाढ़ी वाड़ी बढ़ा के आ चुके हैं किरण पवार की तरह। 14 मई को उनकी शादी है, 13 मई को उनकी हल्दी है। हाँ जरूर आएंगे क्योंकि लोग हमें शादी के पहले दिन ही बुलाते हैं रात को। सुजीत शिंदे की तरफ से अजय महाराज के को 1000 का इनाम आ चुका है इस विकेट हैट्रिक के लिए। अजय महाराज के क्या मेडल ओवर करेंगे। चौथी गेंद ये डॉट आ चुकी है, 3 विकेट निकाल चुके हैं। 5वीं और 6ठी गेंद अगर ये मेडल निकालते हैं तो इस कहानी में ट्विस्ट आ जाएगा। अजय महाराज के क्या एफर्ट दिया है इन्होंने। टीम चिंचिवली गोहे के खिलाफ 3 विकेटें उन्होंने निकाली, कमर तोड़ी सम्राट स्मूदी गोहे चिंचिवली द्वारा। देखिए अनिल कपूर की एक फिल्म आई थी मेरी जंग, जिंदगी हर समय एक नई जंग है। ये जो गाना था उस गाने के हिसाब से अजय महाराज की गेंदबाजी हो रही है। उन्होंने ये जाना कि जिंदगी में हर समय एक जंग का ऐलान होता है और जंग के लिए खुद को मानसिक तौर पे तैयार करना जरूरी है। इस ओवर की 5वीं गेंद डॉट आ चुकी है, 3 विकेट निकाले जा चुके हैं। 28 रनों का पीछा कर रही है टीम सम्राट स्मृति चिंचिवली गोहे, लेकिन एक भी रन नहीं आ चुका है। और हेड शॉट अजय महाराज के। अगर बैक टू द बॉलर इस गेंद को फील्ड करते लेकिन ये नो बॉल, अगली गेंद होगी फ्रेट। ये फ्रंट फुट नो बॉल दिया जा चुका है। 1+1 2 रनों का इजाफा। अगली गेंद होगी प्री हिट। 26 रनों की दूरी तय करनी है बची हुई 19 गेंदों में। नहीं यहां पे रिव्यू नहीं है, अंपायर बीमर के लिए। रामदास शेठ पवार यहां पर आ चुके हैं। पवार का पावर कल हमें नजर आएगा। यादव दाभोली गवड़ी समाज के टूर्नामेंट में मैंने पवार का पावर देखा था। कल पता चलेगा उनके पावर का। इस ओवर की करेंगे आखिरी गेंद, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। अजय महाराज के इस गेंद को खेला मिलान के ऊपर से 1 रन जरूर मिला इस फ्री हिट के ऊपर। 3 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। इस ओवर की समाप्ति के बाद आने वाली 18 गेंदें और जीत के लिए 25 रनों की जरूरत। ₹1000 का इनाम भी आ चुका है। सुजीत शिंदे सरपंच साहब खाना इनकी तरफ से। गौरव घोसालकर ने इस प्रतियोगिता में जिस तरह इस प्रतियोगिता का नाम रखा जा चुका है स्थानीय लोकाधिकार समिति सावरोली, उस हिसाब से सभी स्थानीय अंपायर्स को उन्होंने मौका दिया, सभी स्थानीय कमेंटेटर्स को उन्होंने मौका दिया। गौरव घोसालकर आपकी सोच की मैं दाद देना चाहूंगा। ये शायद गेंद होगी क्योंकि लेग स्टंप के बाहर है। लेग स्टंप को छूती हुई गेंद भी नजर आती है तो अंपायर को वाइड देना जरूरी है। 1+1 दोनों का इजाफा। 25 की जरूरत थी, 18 गेंदें, अब 18 गेंदें और 23 रनों की जरूरत। चिंचिवली गोहे सम्राट स्मृति जय हनुमान। अजय महाराज ने 3 विकेट निकाल के सनसनी फैलाई थी।
ये गेंद शायद स्टंप के ऊपर से होकर गई थी। वड़वड़ के पास गेंदबाजी अच्छी है, क्योंकि इस गेंदबाज के बाद वैभव चाल के आ सकते हैं जो अच्छी गेंदबाजी कर लेते हैं। चांबो हमारे साथ हैं, प्रफुल्ल पाटिल, जिन्होंने 5 छक्के लगाए थे एक क्रिकेट रजनी में लगातार, और कल उन्होंने गौरव घोसालकर के खिलाफ मुझे बताया था अब मैं छक्का लगाऊंगा प्रैक्टिस मैच में, और वो भी लगाया था इसी ग्राउंड के ऊपर। हाँ, प्रदीप शेठ बैल मारे को इस मंच पे बुलाना चाहूंगा, लेकिन क्या गेंदबाजी हो रही है। विकेट कीपिंग उतनी अच्छी नहीं हो रही है, लेकिन अंपायर का एलबीडब्ल्यू का जो अपील हुआ था उस पक्षपातित के अपील को अंपायर सूरज पांडे ने स्वीकार किया। इस मैच में बैकफुट पे उन्होंने अजय मराजगे के खिलाफ आक्रमण करने की सोच की। वहां पे अगर वो सिंगल डबल्स के लिए खेलते, 6-7 रन अगर हासिल करते, विकेटें भी उनके बची रहती, संदेश पाटिल जैसा मोहरा उनका क्रीज पे सुरक्षित रहता, और संदेश पाटिल अगर क्रीज पे सुरक्षित रहते तो इतनी ज्यादा टेंशन वाली बात नहीं थी। 4 विकेटें जाने की वजह से मिडिल ऑर्डर को अब अच्छा खेलना होगा। आने वाले ओवर्स वड़वड़ के लिए अच्छे हैं। 24 गेंदे 28 रन। इस सौरोली ग्राउंड का इतिहास है, 1 बजे के बाद जब भी मैचेस होते हैं या 12:30 बजे के बाद, तो लो स्कोरिंग भी हो तो भी मैच में मजा आता है। अब 2:25 हो चुके हैं। जिन्होंने इस ग्राउंड का इतिहास जाना है, रामदास शेठ पवार देखिए आज सुर्खियों में आ चुके हैं। 12 बजे तक बिल्कुल शांत थे रामदास शेठ पवार, 12 बजे तक बिल्कुल शांत थे, लेकिन फिर 12-12:30 बजे और 1 बजे के बाद पवार का पावर हमें नजर आया। हाँ, लेकिन एक हेनिकन ब्रांडेड 6 आना चाहिए। रोहित पाड़गी की यह ख्वाहिश है चिंचिवली गोहे के बल्लेबाजों द्वारा। चिंचिवली गोहे और वड़वड़, सानवी 11 वड़वड़। देखिए सिंगल तो जरूर मिला है, लेकिन विकेटें जो खोई है वो परेशानी है चिंचिवली गोहे के लिए, क्योंकि वड़वड़ के गेंदबाज काफी शातिर दिमाग से गेंदबाजी हो रही है। टीम का कुल टोटल 28 का पीछा करते हुए 6 रन, 22 की अभी भी दूरी है। इस ओवर की गेंदें बची हैं, 2 आने वाली 12, कुल मिला के 14 गेंदें, 22 रनों की जरूरत। समीर पवार, जिन्होंने हमें शिरडी का दर्शन करने का वादा किया था, उस वादे पे कायम रहने वाले युवा उद्योजक घोड़िवली के, लेकिन यह क्रॉस लाइन खेलने की कोशिश में डॉट गेंद गई। 13 गेंदें, अब 22 रनों की जरूरत। नरेश दलवी का स्कोर कार्ड, और नरेश दलवी से भी गौरव घोसालकर ने यह वादा किया था खालापुर तहसील हाफ में जितने भी स्कोरिंग के लिए उनके पास जो न्योते आएंगे वो नरेश दलवी के पास होंगे। वादे भी कायम रहने वाला ये खिलाड़ी। एक और डॉट गेंद, 12 गेंदें, अब 22 रनों की जरूरत। क्या अब आएंगे वैभव चाल के एक और तेज तर्रार वड़वड़ के गेंदबाज। 12 गेंदें, 22 रनों की जरूरत। 12 चेंडू आणि 22 धावांची गरज। स्मृति जय हनुमान, बारा चेंडू आणि 22 धावांची गरज। किरण पवार के बेहतरीन फैन रोहिदास तांबड़े यहां पर मौजूद है। रोहिदास नथुराम, जिनके पिताजी के नाम में राम बसा हुआ है। नथु यानी कि नाथ, हमारे एकनाथ महाराज संत। देखिए उनके पिताजी के नाम में क्या बसे हुए, एक एकनाथ नाम का संत और एक प्रभु राम। और उनके भाई के नाम में भी राम बसा है, रामदास। रामदास उनके भाई के नाम में। 12 गेंदे, 22 रनों की जरूरत। गेंदबाज वैभव चाल के बल्लेबाजी की मार्क के ऊपर आ चुके हैं, बाएं हाथ के बल्लेबाज
रोनित को अच्छा खेलना होगा। 12 गेंदे 22 रनों की जरूरत। अगर यहां पे अगर 6 रन वाला ओवर आता है तो आखिरी ओवर में टेंशन होगा गोहे चिंचोली, सम्राट स्मृति, जय हनुमान इस टीम को। ये देखिए डॉट गेंदों की परसेंटेज को बढ़ा रहे हैं। ये गलती क्या हुई शेकिन, माफी चाहूंगा मैं, गोहे चिंचोली और सम्राट स्मृति जय हनुमान की। उन्होंने अजय मराजगे के खिलाफ आक्रमण करने की सोच की, वहां पे 3 विकेटें खोई, वही जीत का रास्ता मिला। प्रदीप शेठ बैल मारे यहां पर आ चुके हैं। हाँ, मिनी वैष्णव भोईर कह रही है, मिनी नहीं है, वैष्णव भोईर की तरह रफ्तार रखने वाला, वर्ल्ड का रफ्तार का राजा। ये देखिए रफ्तार रफ्तार और रफ्तार, लगातार दूसरी डॉट गेंद इस ओवर में। 10 गेंदें, अब 22 रनों की जरूरत। देखिए टेक्नीशियन के तौर पर हमारे 24 लाइव इवेंट्स के जरिए प्रणय पाटिल काफी अच्छा काम को अंजाम दे रहे हैं। लेकिन एक मुरबाड तहसील में एक भाषा है, भाषा। जब भी आप ज्यादा खाना खाते हो ना, मराठी में कहते हैं कि, हम कहते हैं ना मी आज खूप जेवलो किंवा मी आज जाम जेवलो, तर मुरबाड साईडला एक भाषा आहे। मुरबाड तालुक्यामध्ये तुम्ही गेलात तर आज मी मूस जेवलो, मूस। हाँ हाँ, ये मुरबाड तहसील में भाषा है। उसी तरह प्रफुल्ल पाटिल ने बताया मुझे कि मूस काम करने के लिए तैयार रहते हैं 24 लाइव इवेंट्स के लिए हमारे प्रणय पाटिल, यानी कि ज्यादा काम। प्रदीप शेठ बैल मारे, इनके बारे में क्या कहना। चलिए अंपायर नाना अब जा चुके हैं मैदान के अंदर विकेट जाने के बाद, लेकिन 3 विकेटें जो खोई ना, मैंने पहले ही कहा था अजय मराजगे ने जो परफॉर्मेंस दिया बतौर बॉलर, उस वजह से बैकफुट पर है टीम सम्राट स्मृति। ये नाम कल दिया जाएगा क्योंकि मैं रोहित पाड़गे से चर्चा करूंगा, उनसे ही नाम लूंगा, फिर मैं बोलूंगा। और रामदास शेठ पवार का पावर कल मुझे नजर आएगा, कल की रात। गजानन कीर्तिकर साहब, जिन्हें बाबा के नाम से ये लोग आदरपूर्वक बुलाते हैं। क्यों बुलाते हैं? क्योंकि ये उनके पिताजी हैं जिन्होंने इनके संसार को देखा। नाना देखिए, नाना में आज भी पावर है, नाना के ब्लड में यानी कि खून में दौड़ता है मैच क्रिकेट। नाना का मैं फैन हूं, नाना का मैं इसलिए फैन हूं, 40 साल होने के बावजूद भी टीम प्लेइंग 11 में किसी खिलाड़ी को जगह मिलना प्रोफेशनल क्रिकेट के दौर में वो अलग ही बात होती है। और वो नाना ने अपनी जगह बनाई है अपनी काबिलियत के आधार पर। वैभव साल के एक और अंकुश साल के इन्होंने कैच लिया तो प्रदीप शेठ बैल मारे, इनकी तरफ से 200 का इनाम है। लेकिन ये डॉट गेंद आई है वैभव साल के, एक और अच्छा ओवर करते हुए, दबाव बढ़ाते हुए यहाँ पर लहू सालके ने अगर कैच लपका तो 500 प्रदीप शेठ बैल मारे इनकी तरफ से। और नहीं पकड़ा तो दोनों ने नरेश दलवी को इनाम, स्कोरर को। और इस गेंद को निकाला, 1 रन जरूर मिला, लेकिन यू टर्न वाले ओवर किए। 2 ओवर ऐसे हुए, यकीनन मैं कहना चाहूंगा वडवल की तरफ से वैभव सालके और अजय मराजगे जिन्होंने इस मैच को घुमाया है। कल नहीं परसों बटवा मिलेगा उन्हें। थोड़ा हंसी मजाक भी होना चाहिए क्योंकि क्रिकेट भावनाओं से भरा हुआ खेल है, इमोशन से भरपूर। मिडन नहीं, मौका था अजय मराजगे के पास, उन्होंने नो बॉल की। 3 रन आया नो बॉल करने के बावजूद भी, लेकिन मिडन ओवर करने का मौका था उनके पास। तो आखिरी ओवर बचा है, 6 गेंदें और 20 रनों की जरूरत। 3 अच्छी गेंदें वडवल की जीत, वहीं 3 अच्छे स्कोरिंग शॉट सम्राट स्मृति जय हनुमान चिंचोली गोहे की जीत। कर
कर सकते हैं। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, हमेशा मैं कहता हूं ना, द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टनसी। अनिश्चितताओं का खेल, एक ऐसा क्रिकेट जो रंग बदलते देरी नहीं करता। यह है क्रिकेट जो रंग बदलने पर मजबूर किया उस क्रिकेट को अजय मराजगे के एक अच्छे ओवर ने। 3 विकेटें वहां पे उन्होंने निकाली और उन 3 विकेटों के कारण कमर टूटी सम्राट स्मृति जय हनुमान चिंचिवली गोहे की। जल्दबाजी हुई उनके द्वारा। रामदास शेठ पवार का कल पावर देखेंगे हम। यादव दाभोली गवड़ी समाज में मैंने उनका पावर देखा था उस प्रतियोगिता में। उस प्रतियोगिता में मुझे एक बात अच्छी लगी, खाना खाने वाले कम थे लेकिन खाना खिलाने वाले ज्यादा थे। 70 केजी, 6 गेंदे 20 की जरूरत और ये गेंद डॉट गेंद आई। 5 गेंदे 20 रनों की जरूरत। बैकफुट पे आ चुकी है टीम यहां पे चिंचिवली गोहे। सम्राट स्मृति जय हनुमान चिंचिवली गोहे बैकफुट पे नजर आती हुई नजर आ रही है। ये देखिए एक और डॉट गेंद। 4 गेंदे अब 20 रनों की जरूरत। मुश्किल मुश्किल और मुश्किल। देखिए क्यों ऑब्जर्वेशन है हमारे साथी का, अमित का। उन्होंने कहा कि 20 गेंदों में 8 ही रन आ चुके हैं, 4 गेंदों में 20 की जरूरत है। देखिए चिंचिवली के सपोर्टर्स धीरे धीरे घर का नाश्ता नाप रहे हैं, लेकिन यह मैच है, मैच क्षमता है। जावेद मियादाद ने, दुनिया ने नहीं सोचा था कि वह चेतन शर्मा की आखिरी गेंद के ऊपर छक्का लगेगा। और जिस चेतन शर्मा ने विकेट हैट्रिक ली थी वर्ल्ड कप में न्यूजीलैंड के खिलाफ, और उस हैट्रिक की विशेषता ये थी 3 गेंदे अब 20 की जरूरत था। अगर इस कैच को लिया जाता, अंकुश ने कैच छोड़ा। देखिए 200 का इनाम था प्रदीप शेठ बैलमारे इनकी तरफ से। प्रशांत सबकाल ने कैच छोड़ा, माफी चाहूंगा। ये जो नाना, देखिए नाना प्रयास कर रहे हैं, लेकिन इस मैच में पूरी तरह से सानवी 11 सुजीत शिंदे, सरपंच साहब खानाव, इनकी टीम आगे जाती हुई नजर आ रही है। कोई नहीं रोक सकता। और इस मैच के हीरो यकीनन मैं कहना चाहूंगा वन एंड ओनली रोहित पाड़गे का भरोसा। ये दोस्ती कभी टूटेगी नहीं, फेविकॉल का जोड़। हाँ ये देखिए कहां पे गई गेंद नजर नहीं आ रही थी, लेकिन कितने रन? 9 बॉल और 4 क्या? हाँ, कहानी में ट्विस्ट। 5 रन आ चुके हैं। देखिए रिलैक्स हो चुकी थी वडवल टीम। इस 9 बॉल और 4 की वजह से अब समीकरण बन चुका है। एक गेंद और 13 रन। और इस मैच को जीता सानवी 11 वडवल। 3 विकेट, शुरुआती कमर जिसने तोड़ी, और 1000 रुपए का इनाम सुजीत शिंदे द्वारा इनको मिलेगा।